बाबतीत त्यांनी ताराला जबाबदार धरलं। वास्तविक पाहता तारा गुन्हेगार नाहीये। आणि साहेब, ताराला अडकवून ठेवण्यासाठी शकुंतला मॅडमचा शब्द हाच एक तुमच्याकडे पुरावा आहे। त्यामुळे तुम्ही ताराला प्लीज सोडा, नाहीतर ताराची अटक ही बेकायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी आम्हाला वकिलांना बोलावे लागेल। म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्लीज ताबडतोब ताराला सोडा। हवालदार, सोडा यांना। थँक्यू संजय मामा, खरंच थँक्यू। तारा, आभार नंतर मान, आधी आपल्या घरी चल बरं। श्रेयसला जाग आली आहे आणि श्रेयस सारखं तू कुठे आहे असं विचारतोय। हो, मला पण एकदा कधी श्रेयसला भेटते असं झालंय। थँक्यू डॉक्टर, तुम्हाला पण थँक्यू। साहेब, तुम्हाला पण थँक्यू। तुमच्या दोघांचे पण लई लई आभार। तारा, आपल्याला निघायला हवं। चला चला इन्स्पेक्टर साहेब, चला डॉक्टर। सर, तुम्हाला हा त्रास होतच राहणार आहे सर। सर, तुम्हाला हे सहन करावं लागेल। शांत व्हा सर, शांत व्हा सर। सर, शांत व्हा। सिस्टर, बाजूला वा जरा। श्रेयस, हा श्रेयस, फार दुखतंय का रे डोकं? सिस्टर, हे त्याला असं का होतंय? मॅडम, डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांचं डोकं दुखणारच आहे। त्यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामुळे त्यांच्या मेंदूचा रक्ताचा पुरवठा काही काळ थांबला होता, त्याचाच हा परिणाम आहे। सिस्टर, हे सगळं पेशंट सोबत बोलायला कोणी सांगितलं तुम्हाला? हा, कुणासमोर काय बोलावं हे कळतं का तुला? सॉरी मॅडम, जा बाहेर जाऊन उभी राहा। श्रेयस, तू जरा झोप बघू इथे, झोप। मी चेपून देते डोकं तुझं। हा, झोप बाळा, म्हणजे मी चेपून देते डोकं। बाळा, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर। मी तुला काहीही होऊ देणार नाही। आधी त्याच्या हाका ऐकून मला असं वाटलं की त्याला काहीतरी त्रास होतोय, पण डॅड तसं नाहीये। श्रेयस इमोशनल होऊन हाका मारत होता। ऍक्च्युली दयानंद काकांनी त्याला सांगितलं की श्रेयस कधी बरा होणार याचं मी टेन्शन घेतलंय। ते ऐकून त्यालाही बरं वाटलं आणि मलाही। याचा अर्थ तुला कळतोय का? अरे आपला श्रेयस बरा होतोय हळूहळू। हो, होईल तो बरा, पण माझं ऐकलं तर आता श्रेयसचं डोकं दुखत होतं, ते मी चेपून दिलं आणि त्याला बरं वाटलं। ही असते प्रेमाची ताकद। नाहीतर तारा, प्रेमाचा गवगवाट जास्त, तिला असं वाटतं की ती नसेल तर श्रेयसचं कसं होणार? हं, पण तुम्ही पाहताय ना, आज इतके दिवस तारा इथे नाहीये, पण श्रेयस आहे की व्यवस्थित? तो कुणावरही अवलंबून नाही आणि तो सारखा आराध्यही करत नाहीये। मला तर असं वाटतं की श्रेयसला ताराची गरजच नाहीये। हो, आपण त्याला उत्तम सांभाळू शकतो आणि वेळ पडली तर त्याच्या आयुष्यात एखादी चांगली मुलगी आपण आणू शकतो, नाही का? वा आत्याबाई, श्रेयसची बायको जिवंत असताना त्याचं दुसरं लग्न लावून द्यायचं चांगलं प्लॅनिंग चाललंय तुमचं।
तारा, तू तू कशी काय परत आलीस? पोलिसांनी तुला सोडलंच कसं? कारण पोलीस तुमच्या इच्छा पूर्ण करायला नाही, कायद्याचं पालन करायला असतात. म्हणूनच सोडलंय त्यांनी मला, कारण मी काही गुन्हा केलेला नाही आत्या. हे स्वतः हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलंय, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर. श्रेयसवर केलेला हल्ला मी नाही, एका पुरुषाने केलाय. किमान 6 फूट उंच असलेल्या, चेहरा लपवलेल्या पुरुषाने. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा दिसला होता तो माणूस. पण तुम्हाला घाई लागली होती ना आत्या, मला पोलिसांच्या ताब्यात द्यायची. श्रेयस बरा आहे की नाही हे न बघताच तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकलं. कारण तुम्ही डाव रचलाय. श्रेयस आणि मला एकमेकांपासून कायमचं दूर करायचा. पण एक लक्षात ठेवा, खोटी नाणी जास्त काळ चालत नाही. त्यामुळे तुम्ही किती प्रयत्न केलात ना, तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. म्हणूनच मी परत आले. गप्पा बस, मला नको अक्कल शिकवूस. तुला पोलिसांनी सोडलं असेल, पण मी नाही सोडणार. तू स्वतःला त्याची बायको म्हणवतेस ना. जर तुला हे ठाऊक होतं की श्रेयस पूजा सोडून घरातून बाहेर पडला तर त्याच्या जीवाला धोका असू शकतो, तरीही त्याला तू मुद्दामून फोन केलास. तुला त्याची मानसिक स्थिती काय आहे हे ठाऊक नव्हतं का? अगं, आमच्यापैकी कुणालाही फोन केला असतास तरी चाललं असतं. अगदी अक्षयला फोन केला असतास तर तोही मदतीसाठी आला असता. पण नाही, श्रेयसला तिथे बोलवून त्याच्या जीवाला धोका तू निर्माण केलास.